मागून तेलुगू मध्ये कसं काय कुलकर्णी साहेब, तुम्ही तेलुगू शिकला नाही, मी धोरणात्मक मराठी शिकून घेतो. भांडण फार विचित्र होत असणार नाही. काही अग्रीमेंट तेलुगू मध्ये करणार आणि तुम्ही मराठीत त्यांना निर्णय देणार. नाही, भाषण म्हणजे मी कोर्टमधलं म्हणत नाहीये, कोर्टमधलं म्हणत नाही. तुम्ही जे बोला ते त्यांना समजणार आहे, ते जे बोलणार आहे. तुम्हाला मग ती भाषा शिकायला पाहिजे. कृतज्ञता प्रदर्शन करू इच्छितो, आभार प्रदर्शन नाही. आभार प्रदर्शन हा औपचारिक शब्द आहे. कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. 3 कवयित्री नंतर शब्द शोधायला लागत आहेत बोलण्यासाठी, पण पहिली कृतज्ञता उमाताईची. त्या फुलाचं चित्र बघितल्यानंतर मी खराखुरा पारिजात कधी बघितला होता याचं चिंतन सुरू झालं. अस्वस्थ झालो. का संध्याकाळपासून हे फुल बघितल्यापासून अस्वस्थ झालो की मी पारिजाताचं फुल कधी बघितलं होतं मला आठवलं नाही, पण 25 ते 30 वर्ष या घटनेला झाली असावी असं वाटलं. प्रमोदला सुद्धा असं वाटलं, अरे बेटा केशरी देठ राहून गेला बघ, पुढच्या वेळेला केशरी देठही दे. कारण का प्रगतीच्या नावाखाली आयुष्याचा पारिजात आपण गमावलेला आहे हे मान्य करू. पारिजातकाची आठवण परत करून देण्याकरता उमाताईंना शतशः धन्यवाद आणि कृतज्ञता. कविता तर सुरेखच आहे आणि आमच्या व्यवसायावर न्याय देवता म्हणून ताईंनी कविता लिहिली आहे. कुलकर्णी साहेबांना म्हटलं की डोळे मिटून विश्वास कोणावर ठेवत नाही, अविश्वास कोणावर दाखवत नाही. 2 वाक्यांमध्ये कोर्टाचं जे क्रक्स म्हणतात, जो गाभा म्हणतात, तो ताईंनी मांडला आहे. खूप साऱ्या कृतज्ञता ताईंसाठी. कुलकर्णी साहेब तुमच्याकरता खरंच कृतज्ञ आम्ही सगळे आहोत. कारण पाठिंब्याशिवाय, घरातल्या पाठिंब्याशिवाय अशा घटना घडत नसतात. त्या पुरुष कवी असो नाही तर स्त्री कवयित्री असो. पुरुष कवी सुद्धा यशस्वी होणं शक्य नाही जर घरात प्रश्न असतील तर, आणि जर घरात प्रश्न असतील तर पुरुषाच्या कविता नवकविता म्हणून पुढे येतात. या कवितांमधले विचार मांडले जात नाही. जो विचार आहे, ताईंच्या कवितेमध्ये विचार आहे. तुम्हाला तुमच्याकरता आमच्या सगळ्यांकडनं खूप साऱ्या कृतज्ञता. माधवीताई, तुमच्या धडाडी, तुमच्या कर्तृत्वाबद्दल आम्ही सगळे तुम्हाला कृतज्ञ आहोत की आम्हालाही आयुष्यात ते कर्तृत्व करावं असं वाटावं अशी इच्छा तुमच्या अध्यक्षपदामुळे आमच्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. ताई, तुमचे आशीर्वाद आम्हाला कायमच आहे, मोडत नाही, कायम आहे. तुम्ही जे प्रेमाचं लायसन्स दिले ना आंधळ्या प्रेमाबद्दल, त्याने आम्ही सगळे चिंतित आहोत आणि विचारही करायला लागलेलो आहोत. पण आमची अशी आंधळी प्रेम यशस्वी होतील की नाही हे तुम्ही ज्योतिषशास्त्रज्ञ आम्हाला का मार्गदर्शन करा, तेव्हा आम्ही कुठल्या तरी बस थांब्यावर कोणाला तरी यायला सांगतो. कारण का ते शुक्र ठीक असेल तर ठीक आहे, आणि शुक्र जर बिघडलेला असेल तर 7.5 कुठेतरी जवळपासच आहे. शुक्र ताई, प्रेमाचं लायसन्स म्हणजे शुक्र, पण शुक्राने जर गडबड केली, शुक्र जर बिघडला तर शनी आसपास आहे. कारण शनी चुकलेल्या निर्णयासाठी जे शासन असतं ते शनी देतो. तेव्हा तुम्ही ज्योतिष लोकांनी मार्गदर्शन केलं. आमच्या कराडे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे, कोणाला बस थांब्यावर कोणाला कोणी जाईल, पण तुम्ही मार्गदर्शन केलं तर तो निर्णय होईल. मीही तुम्हाला नंतर भेटेल. शेवटची कृतज्ञता आई सरस्वतीसाठी. शेवटची कृतज्ञता आई सरस्वतीकडे प्रार्थना की उमाताईंना अजून बळ द्या, अजून क्षमता द्या आणि आम्हाला अजून रसग्रहणाची क्षमता. धन्यवाद.